छावा म्हणजे शेर का बच्चा. आता याच छावा नावाच्या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावरती होतीये. आता ही चर्चा फक्त सकारात्मक नसून नकारात्मक देखील बघायला मिळते. तसं पाहायला गेलं तर छत्रपती संभाजी महाराजांवर फार कमी चित्रपट बघायला मिळतात. त्यातीलच काही मोजके म्हणजे संभाजी 1689, शिवरायांचा छावा किंवा नुकताच प्रदर्शित झालेला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हे चित्रपट रिलीज झालेले आहेत. मात्र त्या काळात काही चित्रपटांना बंदीचा सामना सुद्धा सहन करावा लागला होता. आणि आता प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या बॉलिवूडमधील छावाला सुद्धा प्रदर्शनापर्यंत अशाच काही गोष्टींचा सामना करावा लागणार आहे का? हेच आता बघायचंय. कारण नुकताच प्रदर्शित झालेला छावाचा ट्रेलर आणि त्यामधून छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे, ते पाहता बऱ्याच उलट-सुलट चर्चा सध्या सुरू आहेत. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच चर्चांवर थोडक्यात या बोलूया. नमस्कार, मी नेहा दातार आणि तुम्ही पाहत आहात या बोलूया. मंडळी, बॉलिवूडमध्ये सत्य घटनेवर किंवा एखाद्याच्या आयुष्यावर बेतलेला आपण ज्याला म्हणतो बायोपिक किंवा ऐतिहासिक, पौराणिक असे अनेक चित्रपट बॉलिवूडने आपल्याला दिलेले आहेत. आणि आता असाच एक ऐतिहासिक चित्रपट आपल्यासमोर येतोय. तो म्हणजे छावा. छावा या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर हा चित्रपट बनवताना मेकर्सनी इतिहासातील बारीक-बारीक गोष्टी तपासून, त्याबद्दल विचार करून चित्रपट बनवला गेला आहे, असं सांगितलं जातंय. आणि यासाठी या चित्रपटाला तब्बल 4 वर्षांचा वेळ लागलाय. पण आनंदाची गोष्ट हीच, की बॉलिवूडमधून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आता मोठ्या पडद्यावर हिंदी बरोबरच इतर भाषांमध्येही लोकांसमोर येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदीमध्ये म्हणजेच बॉलिवूडमध्ये चित्रपट बनतोय, ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. कारण सध्या चित्रपटांना मिळणाऱ्या अपुऱ्या स्क्रीन्स किंवा मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाकडे फिरवलेली पाठ, तसेच चित्रपटांना आकर्षित करतील असे चित्रपट मराठीत निर्मित न होणे, ही अनेक कारणं आहेत. ज्यामुळे आज मराठी इंडस्ट्री थोडी मागे पडलेली दिसतीये. प्रेक्षकांचा अपुरा प्रतिसाद पाहता मराठी चित्रपटांमध्ये भव्यता दाखवणं हे निर्माता आणि दिग्दर्शकांकडून टाळलं जातं. आणि म्हणूनच मराठी निर्माते कमी खर्चात चित्रपट आटोपण्याचा प्रयत्न करतात. आता मराठी चित्रपट आणि मराठी चित्रपट निर्माते किंवा दिग्दर्शक हा वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. त्यावर आपण नंतर कधीतरी बोलूयात. पण या उलट बॉलिवूडचे निर्माते असो की दाक्षिणात्य, त्यांना एखादी भव्यता दाखवायची असली तर दिलेल्या बजेटच्या पेक्षाही पुढे जाऊन ते वेगळे बजेट तयार ठेवतात. मग तो चित्रपट फ्लॉप होऊ दे किंवा हिट. कदाचित याच सगळ्याचा विचार करता छावा चित्रपटाचे दिग्दर्शक जे मराठी आहेत, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी देखील छावा चित्रपट बॉलिवूडमध्ये बनवण्याचा विचार केला असावा असं वाटतंय. त्यांच्या नजरेत असणारी भव्यता आपल्याला ट्रेलरमध्येही बघायला मिळते. याचबरोबर या चित्रपटाच्या व्यावसायिक यशासाठी काही गणितं देखील बांधली आहेत. सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असणारा अभिनेता विकी कौशल याला खुद्द छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुष्पा या चित्रपटातून सध्या सुपरहिट असणारी रश्मिका मंदाना यांना महाराणी येसूबाईची भूमिका देण्यात आली आहे. हा चित्रपट मराठी लेखक शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित असून याची पटकथा लक्ष्मण उतेकर आणि ऋषी विरमानी यांनी लिहिली आहे. आणि नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा प्रदर्शित झालाय. 3 मिनिटं 9 सेकंद असणाऱ्या या ट्रेलरच्या सुरुवातीलाच आपल्याला महाराजांचा जिरेटोप दिसतो आणि कळतं ही कथा महाराजांच्या निधनानंतरची आहे. यानंतर एक गड बघायला मिळतो. तो त्यावेळचा रायगड असल्याची शक्यता आहे. या गडावर आपण पाहू शकतो की तिथं 2 पाण्याचे कुंड आहेत, मोठे-मोठे हत्ती आहेत. आणि मग छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणारा विकी कौशल हा शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना दिसतोय. त्यानंतर ट्रेलरच्या पुढे आपल्याला संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशल हातात त्रिशूळ आणि महादेवांच्या लुकमध्ये सुद्धा बघायला मिळतोय. यातील मुख्य स्टोरी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराजांची गादी छत्रपती संभाजी महाराज सांभाळतात. छत्रपती संभाजी महाराज जेव्हा-जेव्हा लढायला जायचे, तेव्हा ते एकाच रणनीतीने कधीच लढले नाहीत. तर ते नेहमीच वेगवेगळ्या रणनीती अवलंबत असत.
त्यामुळे महाराज कधीच कोणाच्या हाती लागले नाहीत. याच पद्धतीने अनेक वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला त्रास आणि चकमा दिला होता. चित्रपटातील इतर भूमिकांबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसत आहे. अभिनेता आशुतोष राणा हे सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका साकारत आहेत. तर कवी कलशांची भूमिका विनीत कुमार सिंग यांनी साकारली आहे. या व्यतिरिक्त या चित्रपटात भली मोठी कास्ट आपल्याला बघायला मिळते. पण हे झालं चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल. पण सध्या खरी चर्चा सुरू आहे ती या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या नृत्याबद्दल. छत्रपती संभाजी महाराज हे आपल्याला लेझिम खेळताना आणि लेझिम खेळत नृत्य करताना दिसतात. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलनुसार असं म्हटलं जातंय, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात किंवा त्यांच्या समोर कधीही कुठल्या स्त्रियांना नृत्य करू दिलं नाही. पण या चित्रपटात स्वतः संभाजी महाराज आणि राणी येसूबाई यांना नृत्य करताना दाखवण्यात आलेलं आहे. याच दृश्याचा वेगवेगळ्या संघटनांकडून निषेध होत आहे आणि चित्रपटातील हे दृश्य काढून टाकावं असं बोललं जात आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी किंवा बॉक्स ऑफिससाठी महाराजांचे अशा प्रकारचे चित्रीकरण करणे हे चुकीचे आहे. तर महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असेही शिवप्रेमींकडून बोलले जात आहे. पण काही लोकांकडून याचं समर्थन सुद्धा केलं जात आहे. लेझिम खेळणे हा प्रकार त्या काळात देखील होता. तो मराठी मातीतला सांस्कृतिक खेळ आहे. पण या दोन्हीमुळे छावा चित्रपटाला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने ट्रोल केलं जात आहे. पण मित्रांनो, तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. महाराजांवरील भव्य दिव्य चित्रपट म्हणून जर विचार केला तर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा हा चित्रपट बॉलिवूड मधून तयार होणं ही एक मोठी गोष्ट आहे. कारण महाराजांचा पराक्रम आणि त्यांच्या जीवनातील संघर्ष जागतिक पातळीवर पोहोचवण्याची ही एक मोठी संधी आहे. मात्र महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला न्याय देणं, त्यांची प्रतिष्ठा राखणं आणि व्यावसायिक मनोरंजनाच्या नावाखाली त्यांचं चुकीचं चित्रण न होऊ देणं हेही तितकंच महत्वाचं आहे. चित्रपटाच्या बाबतीत प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करायची म्हणलं तर बॉलिवूडच्या मोठ्या बजेटमुळे चित्रपटात भव्य सेट्स, युद्धांच्या दृश्यातील तपशील या सगळ्यामुळं चित्रपट दर्जेदार झालेला असेल यात शंकाच नाहीये. परंतु हा दर्जा महाराजांच्या ऐतिहासिक महत्वाशी सुसंगत ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांना नृत्यात दाखवण्याबद्दलचा वाद हा भावनिक मुद्दा आहे. जर लेझिम खेळणे किंवा त्या काळातील सांस्कृतिक परंपरेनुसार महाराजांना दाखवले असेल तर त्यावर चित्रपटातून अधिक स्पष्टता दिलेली असावी. मात्र केवळ मनोरंजन किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी इतिहासाचा अपमान होणे हे देखील योग्य नाही. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यासारख्या मोठ्या कलाकारांना निवडणे हे जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे व्यावसायिक गणित आहे. मात्र मराठी प्रेक्षकांच्या भावना जपणे आणि कथानकाच्या वास्तवतेशी प्रामाणिक राहणे हे देखील गरजेचे आहे. ट्रेलर बघून लोकांमध्ये उत्सुकता आणि वादग्रस्तता निर्माण झाली आहे. याचा चित्रपटाच्या प्रदर्शनावर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. छावा हा चित्रपट महाराजांच्या आयुष्यावरचा गौरवशाली दस्तऐवज बनला तर तो भारतीय सिनेसृष्टीसाठी महत्वाचा ठरेल. मात्र लोकांच्या भावना आणि इतिहासाची सत्यता जपणं हे देखील महत्वाचं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या टीमने या मुद्द्यांना योग्य उत्तर दिलं तर हा चित्रपट नक्कीच यशस्वी ठरू शकतो. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगू शकतो की निर्मात्यांनी किंवा मेकर्सनी ज्या चित्रपटातील वादाच्या गोष्टी आहेत त्याबद्दल योग्य ते स्पष्टीकरण द्यावं किंवा चित्रपट प्रदर्शनापूर्वी इतिहास संशोधक, जाणकार असणाऱ्या लोकांसमोर चित्रपटाचं सादरीकरण करून यातील त्रुटी वगळून चित्रपट प्रदर्शित करावा आणि जो काही ट्रोलिंगचा प्रकार सुरू आहे तो थांबावा. महाराजांच्या आयुष्यावरील हा चित्रपट 7 समुद्रापलीकडे जाऊन एक इतिहास बनावा याच शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी थांबूया. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या कमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एक नवीन विषय घेऊन लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.